मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला आता कैरीचा सीझन सुरू झालेला आहे, आता आपण कैरीचे पदार्थ एक एक दाखवायला लागलोय. तसंच आज मी कैरीचा ठेचा करणार आहे. कैरी आणि मिरची असा ठेचा करणार आहे. पण आधी त्याच्यासाठी मी काय करते ते, ह्या मिरच्या मी मिक्सरला भरडून घेणार आहे, आंबा किसून घेणार आहे ते दाखवते. पण त्याच्यासाठीची फोडणी तयार करते. आधी त्याला फोडणी व्यवस्थित लागते, ती फोडणी आणि थोडी गार व्हायला लागते. त्याच्यामुळे आधी आपण फोडणी तयार करून ठेवूया. या ठेच्यासाठी लागणारी फोडणी तयार करून ठेवूया. तर हे मी प्रथम तेल तापत ठेवलंय, 3-4 चमचे तेल तापत ठेवलंय. प्रत्येकाच्या घरात करायचं असेल त्याप्रमाणे प्रमाण घ्यावं, ह्याला अगदी प्रमाण सांगू शकत नाही. त्यानंतर मेथी दाणा, लोणचं मिरची ठेचा म्हटलं की त्याला मेथीचा वास पाहिजे. मेथी दाणा, मोहरी व्यवस्थित तडतडायला द्यायची. मोहरी चांगली तडतडली, या मोहरीचा तडतडण्याचा आवाज फार कमी येतो. आता मी गॅस घालवून टाकणार आहे, कारण आपण हिंग मेथी पावडर घालायची. ती जर गॅस चालू असताना घातलं तर जळून जाते, करपते. त्याच्यामुळे आपण हे घालवून टाकलंय. फोडणी जरा थोडं तडतडायचं थांबलं की त्यामध्ये आपण मेथी पावडर घालणार आहोत. आता हे सगळं मी तुम्हाला अगदी प्रमाण नाही सांगू शकत, कारण काय तुमच्याकडे प्रमाण असेल त्याच्यावर अवलंबून. हे आता मी थोडं तुम्हाला म्हणजे कशी कृती कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. आता हे मी अर्धा चमचा मेथी पावडर घातलीये. याला हिंगाचा वास एकदम छान लागतो. हिंग थोडा जास्तच घालायचा असतो. हिंग घातलाय आणि हळद पावडर. हा हा, मस्त वास सुटलाय. अशी आपली आता ही ठेच्याची फोडणी तयार झाली. आणखीन त्याच्यासाठी लागणार आहे म्हणजे ही मोहरी पावडर लागणार आहे. ही मी मोहरी पावडर करून घेतली. ही लागेल तेवढीच घालणार आहे. आता जरी तुम्हाला एवढी दाखवली तरी एवढी लागेल असं नाही, जेवढी लागेल त्या मानाने मी घालणार आहे. आणि मीठ, एवढंच याचं साहित्य आहे. आता प्रथम आपण काय करणार आहोत, तर या मिरच्या मी मिक्सरला भरडून घेणार आहे. आंबा सोलून किसून घेते. मोडून घातल्या तरी चालतायत. साधारणपणे या 100 ग्रॅम मिरच्या आहेत. हा ठेचा खूप छान लागतो, भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही चांगला लागतो. एकदम तोंडाला चव येते असा हा ठेचा होतो. सोलून किसूनही घ्यायचे. मिरची घेतलीये, त्यामध्ये थोडस मीठ घालते म्हणजे छान वाटली जाते. आणि अगदी बारीक वाटायची नाहीये, भरभरी तशीच वाटायची, जाड. ठेचा म्हटला की तो थोडा जाडच करायचा असतो. अगदी थोडं मीठ घातलंय, नंतर मीठ आपण घालणार आहोत. तर मी हे जाड असं वाटून घेते. छान ठेचा आपला खरडा, याला खरडा पण म्हणतात, वाटून तयार आहे. अशा आपण कैरी सोलून किसून घेऊया. आणखीन कैरी आहेत त्या पण सोलून घेते आणि आपण किसून घेऊया. आपण आंबे किसून घेऊया. आपण हा आंब्याचा किस यामध्ये मिक्स करणार आहोत. मिरचीच्या ठेच्यात मिरची जी भरडून घेतलीये त्यामध्ये आपण आंब्याचा किस घातलाय. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. मीठ मी अगदी थोडं मगाशी वाटताना घातलंय, पण बाकीचं घालायचं होतं. साधारण हा 1 चमचा, 1 टेबल स्पून मीठ मी घातलंय. आता मी ही मोहरीची पावडर घालणार आहे. साधारण 2 टेबल स्पून मोहरीची पावडर आहे, ही मी घातलीये. आपण ठेचा कालवून घेणार आहोत. हा ठेचा आपण कालवायचा आहे.
तर त्याच्यावर फोडणी घालणार आहे. फोडणी आपली आता चांगली गार झालेली आहे. फोडणी घालणार. फोडणी नेहमी गार करून घालायची कुठच्याही लोणच्यावर. थोडी उरवली नंतर घालते. हा हा, एवढा सुंदर ठेचा लागतो हा, एकदम छान. कालवून घेते नीट. आपला हा मस्त एकदम चटकदार, कोणाच्याही तोंडाला चव येईल असा आंबा मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे. आपण जेव्हा दडपे पोहे करतो तेव्हा त्याच्यात सुद्धा हा ठेचा चांगला लागतो. किंवा इतर भेळ कशा बरोबरही, भाकरी बरोबर, पोळी बरोबर, भाताबरोबर, कशा बरोबरही हा ठेचा छान लागतो. सध्या सीझन चालू आहे. नक्की सगळ्यांनी करून बघा. आणि जर आवडला तुम्हाला तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायलाही विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसू शकतील. धन्यवाद. बरणीत भरून घेऊया.